सुरुवातीला एक सविस्तर बातमी बघूयात। मुंबईतल्या पवई भागामध्ये काल एक धक्कादायक घटना घडली। रोहित आर्यानं काही मुलांना ओलीस धरलं होतं आणि त्याचा व्हिडिओ जारी झालेला आहे। मुलांना रेस्क्यू करताना पोलिसांच्या फायरिंगमध्ये रोहित आर्याचा एन्काउंटर झाला। मात्र आणखी एक बाब म्हणजे रोहितनं या मॉक शूटसाठी फक्त लहान मुलंच नव्हे तर काही कलाकारांना सुद्धा बोलावलं होतं। अभिनेत्री रुचिता जाधव हिला सुद्धा या शूट संदर्भात कळवण्यात आलेलं होतं आणि 28 तारखेला खरं तर भेट ठरलेली होती, पण रुचिता तिथे जाऊ शकली नाही। काल एक धक्कादायक घटना घडली। रोहित आर्या नावाच्या एका व्यक्तीने 17 मुलांना ओलीस धरून ठेवलं होतं पवईच्या आरे स्टुडिओमध्ये आणि त्यानंतर त्याने एक व्हिडिओ जारी केला। तो पोलिसांना पत्रकारांना पाठवला। त्या व्हिडिओमार्फत त्यांनी म्हटलं की मी या मुलांना बंदिस्त हॉस्टेज करून ठेवले, ओलीस ठेवलेलं आहे आणि त्याच्या काही मागण्या होत्या। तो म्हणाला की माझ्या पैशांच्या मागण्या नाहीत, पण माझी लढाई सिस्टमच्या विरोधात आहे। पण त्यानंतर ही बातमी पसरली, पोलीस तिकडे दाखल झाले आणि मुलांना रेस्क्यू करताना रोहित आणि पोलिसांमध्ये चकमक झाली। ज्या चकमकीत पोलिसांनी फायरिंग केली आणि त्यात रोहित आर्याचा एन्काउंटर झाला। आपल्यासोबत आहेत रुचिता जाधव, ॲक्ट्रेस रुचिता जाधव। त्या या रोहित आर्याशी कशा कनेक्टेड होत्या, त्यांचं कधी काही बोलणं झालं होतं ते आपण त्यांच्याशी जाणून घेऊया। रुचिता मॅम, वेलकम। हाय, वेलकम, थँक्यू। रोहित आर्याला तुम्ही पहिल्यांदा त्यांच्याशी कधी भेटलात का, किंवा पहिली चर्चा त्यांच्याशी कधी झाली होती? मी 2010-11 साली त्याला पहिल्यांदा भेटलेले एका स्टुडिओमध्ये। ॲक्च्युली ना मी आताही खूप जास्त शॅटर्ड आहे या सगळ्या गोष्टींना घेऊन। तर 2010-11 साली जेव्हा भेटलेले एका डबिंग स्टुडिओमध्ये, मला अजूनही आठवतंय, ती माझी शेवटची पहिली आणि शेवटची पर्सनल 1-to-1 भेट होती। आणि इथे असताना की इंडस्ट्रीमध्ये तुम्ही एकामेकांना इंट्रोड्यूस करता, एकामेकांचे नंबर्स एक्सचेंज करता। आणि 2010-11 साली तर मी फारच नवकी होते, म्हणजे आय वॉज अ न्यू कमर इन द इंडस्ट्री। तर तेव्हा नंबर्स एक्सचेंज झालेले आणि त्यानंतर जर तुम्ही बघाल मी फोन खूप जास्त त्यानंतर चेंज केले, त्याच्यामुळे माझ्याकडे एवढेच असे मेसेजेस आहेत ज्याला मी रिप्लाय सुद्धा केला नाहीये। त्यांनी फॉरवर्ड केलेले हे काय कोविडचं काय त्याचे व्हिडिओज होते, हे होतं, हा हे 2020 आहे। म्हणजे माझा काहीच यांच्यावर माझे काहीच रिप्लाय असे काहीच नव्हते। हे जे मी जे पाठवलेलं आहे, ही माझी कंपनी आहे मिनिस्टर ऑफ वेडिंग्स म्हणून, त्याचे ब्रॉडकास्टवाले मेसेजेस आहेत, तोच हे करतोय, माझे सगळे ब्रॉडकास्ट आहेत हे। तर त्याच्यामुळे फोनवर बोलणं सुद्धा माहिती नाहीये मला त्याच्याशी, मला आठवतही नाही आणि मी बोलले सुद्धा नाहीये। जे तेव्हा बोलणं झालेलं तेवढंच। आणि जसं मी ग्रो केलं इतक्या वर्षामध्ये, तसं प्रत्येक मनुष्य ग्रो करतं। तेव्हा तो स्टुडिओमध्ये काम करत होता। आता मे बी हिज बिकम अ प्रोड्युसर किंवा काय, पण मी ऐकायचे की तो काय प्रोजेक्ट करतो। पण एक व्यक्ती म्हणून रोहित आर्या कसा होता? मी तेव्हा जेव्हा त्याला भेटलेले तेव्हा ही वॉज अ कम्प्लिटली साऊंड पर्सन। म्हणजे असं त्याला काही कुठलाही प्रकारचा मेंटल किंवा जे काय क्लेम करत आहे ते असं काही नव्हतं। तो अतिशय चांगला मनुष्य होता। कधी त्यांनी काय गैर हे केलं नाही, काय मेसेजेस असे कधी काही केले नाहीत। जेच ते नॉर्मल होते तेवढंच, म्हणजे असं मला काहीच वाटत नाही की ही वॉज अ मेंटल पेशंट किंवा असं काहीच नव्हतं। आणि आता रिसेंटमध्ये तुम्हाला त्यांनी कधी कॉन्टॅक्ट केला किंवा काही पिच केलं होतं का काही फिल्मसाठी वगैरे? तर 4 ऑक्टोबरला त्यांनी मला मेसेज टाकलेला की मला एका प्रोजेक्ट संदर्भात तुझ्याशी बोलायचं आहे। आणि मी हे ऐकून होते की तो त्याचं काय ना काय गव्हर्नमेंट प्रोजेक्ट चालूच आहे, तो काय ना काय कुठले ना कुठले प्रोजेक्ट करतच आहे तो। तर मी त्याला बोलले की जसं प्रत्येक जण करतं तसं मी केलं की ओके आपण कॉलवर कनेक्ट करूयात। आणि मग मी त्याशी बोलले, जवळजवळ 9 मिनिटं त्याशी मी बोलले। आणि तेव्हा त्यांनी मला हे सगळं सांगितलं की त्यांनी मला ती स्टोरी सांगितली जी त्यांनी केली पवईमध्ये, की एक माणूस असतो। त्यांनी मला वेनेसडे, म्हणजे किडनॅपिंगची स्टोरी, हो, त्यांनी मला ती स्टोरी चित्रपटाच्या यांनी सांगितली की आज हा चित्रपट मला बनवायचा आहे। की वेनेसडे या चित्रपटाचं त्यांनी मला उदाहरण दिलं की त्या ह्यांनी एक इनोसेंट नॉर्मल सिटीझन जो आहे तो त्याला त्याचं मांडायचंय मत, पण खूप लोक त्याचं ऐकत नाहीयेत। आणि सेम जे त्यांनी केलं तेच होतं। आणि खरं सांगू तर मला असं वाटलेलं की अरे हा खरंच, म्हणजे वेनेसडेचं जर कोणी उदाहरण दिलं तर आपल्याला असं वाटतं की अरे खूपच चांगला चित्रपट आहे। पैशांच्या बाबतीत म्हणजे कमर्शियल्स जे आम्ही डिस्कस करतो आणि एव्हरीथिंग, तो मला बोललेला की तू विचार कर। मी बोलले हा मी विचार करते। आणि तो बोला आपण भेटूयात आणि मग तेव्हा आपण सगळंच बोलूयात, कसं काय, आमचं बजेट एवढं काही जास्त नाहीये ते पण तो बोललेला। म्हणजे तेव्हा तर तुम्हाला ते अजून जेन्युइन वाटतं की अरे ओके। आणि त्यांनी मला
20 तारखेला हॅपी दिवाळी विश केलं, ज्याच्यावर मी काही त्याला रिप्लाय दिला नाही. आणि मग त्यांनी मला 23 तारखेला मेसेज केला की 27, 28 किंवा 29 कधी भेटू शकतो आपण. तर तेव्हा मी त्याला 28 तारीख सांगितलेली की 28 तारखेला भेटू. म्हणजे परवाचीच म्हणजे. हा, परवाचीच. आणि तुम्हाला हे पण बोललेला की आपण आधी भेटू, मग स्टोरी तू सगळं ऐक, तुला आवडतं आपण एक मॉक शूट पण करू, वॉट एव्हर. आणि माझा रोल मी त्याला विचारलेलं काय, तर तुम्हाला बोललेलं एकतर तू शिक्षिका जी त्या पोरांबरोबर किडनॅप होते, किंवा तू एका पेरेंटचा रोल प्ले कर, जिकडे त्या किडनॅपरची काय मतं आहेत ते तू सगळ्यांसमोर मांडशील, किंवा म्हणजे मेसेज बाहेर पोहोचशील, जे वेनेसडे मध्ये बेसिकली दाखवलेलं. तर मी बोलले ओके डन, आपण भेटल्यावर बोलूयात सगळ्या विषयांवर. फॉर्च्युनेटली म्हणावं का आय डोंट नो, मी एक्झॅक्टली बरोबर शब्द आहे की नाहीये, माझे सासरे राजेंद्र माने त्यांचं नाव आहे, ते खूप जास्त आजारी पडले. ऍक्च्युली खूप अनफॉर्च्युनेट घटना आहे, पण आता काय म्हणजे आय डोंट नो, हे नशिबाचं म्हणावं का काय म्हणावं. तर ते आजारी असल्यामुळे ते HN रिलायन्सला ऍडमिट होते आणि आम्ही सगळे त्याच्या मागे होतो. तर जेव्हा त्यांनी मला मेसेज केला की तू उद्या येतेस का, किती वाजता येतेस, आणि त्यांनी मला ते RA लोकेशन पाठवलेलं पवईचं, तेव्हा मी त्याला म्हणालेले की रोहित माझे सासरे आजारी आहेत, मी नाही येऊ शकणार आणि आपण 15 नोव्हेंबर नंतर भेटू. आणि तो मला बोललेला की ओके नो वरीज, टेक केअर, हा त्याचा शेवटचा रिप्लाय होता. बस एवढंच आमचं संभाषण होतं आणि माझं नशीब चांगलं की मी गेले नाही. पण मला सांगा की मॉक शूट संदर्भात ते तुमच्याशी बोलले, तुम्हाला त्यांनी सांगितलं होतं की काही मुलं येणार आहेत तिथे आणि त्यांच्यासोबत आपल्याला करायचं आहे? हो, तो मला बोललेला की मी काही मुलांचं पण ऑडिशन घेतोय. आणि इनफॅक्ट ना हे असं मग खूप जेन्युइन साऊंड होतं, की असं नाही की तुम्हाला एकटं बोलवतोय भेटायला, किंवा तो खूप लोकांना बोलवतोय भेटायला आणि खूप लोकांमध्ये तुमची मीटिंग चालणार आहे, जिकडे तो नरेशन देणार आहे. तर दिस साऊंड्स व्हेरी जेन्युइन. तसंच मला वाटलेलं. आणि मॉकशूट लगेच असं काय तुम्हाला बोलला नव्हता, तुम्हाला बोललेला की आधी तू सगळं ऐक, तुला जर सगळं मान्य असेल तुझा रोल, मग आपण एक ट्राय करू शकतो, असं सगळं ते होतं. तुम्ही मला म्हणालात की एका शिक्षिकेचा रोल किंवा एका पालकांचा रोल जो त्या मुलांचा मेसेज बाहेर पोचवेल असं त्याचं म्हणणं होतं. तर काल जी घटना घडली तर त्यात त्यानेच तो व्हिडिओ केला आणि पुढे प्रसारमाध्यमांना किंवा पोलिसांना पाठवला. समजा जर तुम्ही असता काल तिकडे त्या शूटला, तर पॉसिबिलिटी होती की तो मेसेज तुमच्या थ्रूच बाहेर, असं काही त्याचा प्लॅन वाटतो तुम्हाला? मला काहीच माहिती नाही रे. मला जेन्युअनली म्हणजे हे असं जे इमॅजिन ना, जे तो मला सांगतोय की ही मूवीची स्क्रिप्ट आहे, जे तो खरं आयुष्यात करतोय, पहिली गोष्ट मला चक्कर आली असती तिकडेच. म्हणजे मला माहिती नाहीये की मी काय रिॲक्ट केलं असतं. आय हॅव नो आयडिया ऑनेस्टली. माझी आत्ताही मी जेव्हा सकाळी न्यूज पाहिली मी थरथर कापत होते. त्याच्यामुळे मी काहीच सांगू शकत नाही आता की काय सिच्युएशन असते, काय असतं. पण नक्की मला ते ऐकून, म्हणजे कोणालाही, कुठल्याही अभिनेत्रीला हे ऐकून की वेनेसडे सारखा चित्रपट आपण बनवत आहोत, ते ऐकून डेफिनेटली एक असं वाटतं ना की अरे वा, काहीतरी वेगळं करायला चाललो होतं. पण तसं मला डेफिनेटली वाटलेलं, पण हे असं होईल हे वाटलं नव्हतं. शेवटचा प्रश्न, तो स्वतः एक कलाकार होता असं त्याचं म्हणणं आहे, किंवा प्रोडक्शन हाऊस चालवायचा, असं आहे की त्याचे पैसे अडकले होते. पण एक उदाहरणार्थ जे एका कलाकाराचे पैसे अडकतात किंवा कोणती एक अशी सिच्युएशन तेव्हा एक कलाकार म्हणून तुम्ही काय सल्ला द्याल की कलाकाराने काय करावं? आपली ना जी लिगल सिस्टम आहे ना, ती खरंच खूप स्ट्रॉंग आहे. ह्याच्यावर तुम्ही विश्वास ठेवा. प्रत्येकाला न्याय मिळेल, थोडा वेळ लागेल, येस मान्य करते, पण त्या सिस्टमवर विश्वास ठेवा. आणि त्या सिस्टममध्ये राहून लिगली तुम्हाला जेवढं पण करता येईल, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही लोक आहात ना, मीडिया आहे, ह्यांना तुम्ही कॉन्फिडन्समध्ये घ्या, ह्यांना आपली स्टोरी सांगा. आणि म्हणजे आपला मीडिया आज इतका पॉवरफुल आहे, ते खूप लोकांना न्याय दिलेला आहे. तर तुम्हाला जर लिगलवर विश्वास नसेल, लिगल सिस्टमवर, तर मीडियावर विश्वास ठेवा. आपल्याकडे भरपूर हे असं त्या मुलांचं पण आयुष्य धोक्यात घालण्यापेक्षा एकटं तुम्ही लढा तुमच्या गोष्टींसाठी, असं मला वाटतं. धन्यवाद आमच्याशी संवाद साधल्याबद्दल. आपण पाहिलं रुचिता जाधव आपल्यासोबत होत्या. त्यांना देखील रोहित आर्याने काही दिवसांपूर्वी अप्रोच केलं होतं. एक फिल्म आहे वेनसडे, एक हिंदी फिल्म येऊन गेली, त्या संदर्भात त्यासारखीच ही एक फिल्म असणार आहे. आणि काल जी घटना घडली नेमकी तीच स्टोरी त्यांनी रुचिता जाधव यांना सांगितली. एकंदरीत पाहता हा सगळाच धक्कादायक प्रकारे कलाकारांना त्यांनी अप्रोच केलं होतं. रुचिता जाधव तिथे गेल्या नाहीत म्हणून, नाही तर अन्यथा जर त्या तिकडे गेल्या असत्या तर त्यासुद्धा काल पवईलाच असत्या, पण त्या तिकडे गेल्या नाहीत. आणि आता त्यांची जी आपण प्रतिक्रिया पाहिली की कलाकाराने थोडासा धीर धरावा आणि
सिस्टमवरती, सरकारवरती विश्वास ठेवा असा त्यांनी सल्ला आता कलाकारांना दिलेला आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश कदमसह मी संकेत वरक, न्यूज 18 लोकमत, मुंबई.